तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कच्च्या कैरीपासून एक नवीन पदार्थ दाखवतले। आज मी तुमका दाखवतले कैरीची चटपटीत अशी कँडी कशी बनवतात। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय बघा, मी 1 किलो अशी ताजी मस्त अशी कैरी घेतले। आता ही कैरी आपण सोलून घेऊया। ही सोलायच्या आधी कैरी चांगली धुवून पुसून घ्यायची आणि मगच ही सोलून घ्यायची। होय बघा, मी सगळे कैरे सोलून घेतले। आता हे कैरे आपण मीडियम साईज मध्ये कापून घेऊया। होय बघा, मी सगळे कैरे मीडियम साईज मध्ये कापून घेतले। आता हे कैरे आपण मिक्सरला लावून घेऊया। आता होय बघा, मी बारीक अशी ह्याची पेस्ट करून घेतले। ह्याच्यात लक्षात ठेवा, ह्याच्यात अजिबात फोडी राहता नाही। जर फोडी असत तर ती काढून टाका। आता ह्या मिक्सरला लावताना ह्याच्यात अजिबात पाणी ओतायचं नाही, असंच लावून घ्यायचं। आता होय मी एक कढई घेतले, त्याच्यात हे मिश्रण मी सगळं ओतून घेते। आता त्याच्यात मी पाऊण वाटी साखर टाकून घेते। साखरेचं प्रमाण तुमच्या कैरीवरती आहे। जर तुमची कैरी जास्त आंबट असत तर तुम्ही साखर अजून जरा जास्त टाकू शकता। ह्याच्यात तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार घालू शकता। जर तुमका कमी गोड कैरीची कँडी हवी असत तर तुम्ही थोडीशी साखर टाकलात तरी चालत। आता मी त्याच्यात टाकून घेते पाव चमचा साधा मीठ, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा काळा मीठ, 1 चमचा पुदिना पावडर। जर तुमच्याकडे पुदिना पावडर नसत तर तुम्ही ताजो पुदिनो जेव्हा आपण कैरी लावून घेतो ना तेव्हा टाकलात तरी चालत। आणि त्याचे टाकते अर्धा चमचा काळी मिरी पावडर। आता ह्या चांगलं मी मिक्स करून घेते। लक्षात ठेवा, ह्या आपण मिक्स करताना गॅस मंद आचेवर ठेवूनच आपण ह्या सगळं मिक्स करून घ्यायचा। आता हे मिश्रण थोडासा दाटसर झाल्यावर त्याच्यात मी हिरवं फूड कलर टाकून घेते। तुम्ही फूड कलर नाही टाकलात तरी चालत। आता हे मी चांगला मिक्स करून घेते। आता ह्या मिश्रण आपण घट्ट होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचा। हे बघा, हे मिश्रण अजून झालं नाही। हे बघा, ह्या कालट्यामध्ये घेतलं आहे बघा, मिश्रण खाली पडता म्हणजे आपलं मिश्रण अजून झालं नाही। अजून ह्या 5 मिनिटं मी चांगला मिक्स करून घेते। होय बघा, होय आपलं मिश्रण तयार झाला। आता मी गॅस घालून या थंड करत ठेवते। तोपर्यंत आपण एका ताटात तूप लावून घेऊया। तुम्ही तेल लावलात तरी चालत। आता ह्या मिश्रण आपण त्या ताटात सगळं काढून घेऊया। हे मिश्रण हे सगळं ताटात ओतून घ्यायचं। आता हे मिश्रण आपण पसरवून घेऊया। हे बघा, आता हे ताट आपण 2 दिवस उन्हात सुकून घेऊया, कडकडीत उन्हात। जर तुमच्याकडे ऊन नसत तर तुम्ही ही फॅन खाली पण सुकू शकतास, पण फॅन खाली भरपूर दिवस लागणार। तर हय बघा, मी ह्या ताट 2 दिवस उन्हात सुकून घेतोय। हय बघा, मी ह्या मिश्रण 2 दिवस उन्हात सुकून घेतलंय। आता ह्याचे अलगदपणे असे बाजूचे कडा सोडून घेऊया। ही कँडी पलटून घेऊया। लक्षात ठेवा, जर तुमची खालची बाजू ओली असत तर तुम्ही ती बाजू वरती ठेवून परत 2 दिवस सुकून घ्या। हय बघा, खालची बाजू पण आणि वरची बाजू पण चांगली सुकली आहे। आता आपण ह्या कँडीचे मस्त असे तुकडे करून घेऊया। जशी मार्केटमध्ये मिळताना सेम तशीच झाली आहे, सेम। आणि ही खाऊ पण खूपच सुंदर लागतात। तर ही अशी कच्च्या कैरीची कँडी एकदा तरी नक्की करून बघा। होय बघा, मी मीडियम आकारामध्ये हे तुकडे करून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुकडे कोणत्याही आकारामध्ये कापू शकतास। आता हे तुकडे आपण एक एक करून सगळे बाउलमध्ये एका काढून घेऊया। हे बघा किती मस्त दिसतं बघा, एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही, आणि मस्त अशी वरून चकाकतं पण, कारण आपण ताटात तूप लावलेलं। आता असे मी सगळे तुकडे बाउलमध्ये काढून घेते। तर हे बघा, मी सगळे तुकडे बाउलमध्ये काढले, पण हे एकमेकाक चिकटतात म्हणून आपण काय करायचं, वर पिठी साखर मारून हे मिक्स करून घ्यायची, म्हणजे आपले हे
ही कॅन्डी एकमेकांका अशी चिकटून राहत नाही. हे बघा, आपण पिठी साखर लावल्यामुळे बघा कॅन्डी ही मस्त अशी दिसते. ही बघा, आणि खाव खूपच सुंदर लागता. अशी जर कॅन्डी बनवलात तर लहान मुलं आवडीन खातील. आणि ही कॅन्डी एका हवाबंद डब्यामध्ये कोरड्या हाताने भरून ठेवायची आणि घेताना पण कोरड्या हातानेच घ्यायची. लक्षात ठेवा, एका पाण्याचं अजिबात थेंब लागता नाही, नाहीतर ही आपली कैरीची कॅन्डी खराब होऊ शकता. आणि ही कॅन्डी 4 ते 5 महिने आरामात राहता. मग त्यामुळे ही कॅन्डी तुम्ही कधी पण खाऊ शकतास. तर ही कच्च्या कैरीची कॅन्डी तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.